राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे आणि हाकेंचं शिष्टमंडळ आता मुंबईमध्ये चर्चेसाठी जाणार आहे। यामध्ये छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंसह हाकेंचे 4 समर्थक असणार आहेत। तर मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे आणि यावेळी हाकेंनी उपोषण मागे घेण्याची विनंती शिष्टमंडळानं केलेली आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका आहे आणि हाकेंच्या शिष्टमंडळानं मुंबईमध्ये चर्चेला यावं अशी विनंती केलेली आहे। यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी हाकेंबरोबर फोनवरूनही संवाद साधलाय आणि मुंबईमध्ये शिष्टमंडळाला आता चर्चेसाठी बोलावलेलं आहे। तर वडीगोदीमधली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। राज्यातल्या सर्व ओबीसी बांधवांचं या बातमीकडे लक्ष आहे। लक्ष्मण हाके आपलं उपोषण आज मागे घेणार का याकडे लक्ष आहे। तर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला आज मुंबईमध्ये चर्चेसाठी बोलावलं। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्री या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा केलेली आहे। नेमकी शिष्टमंडळ यांच्यासोबत काय चर्चा झाली आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। वाघमारे साहेब, शिष्टमंडळ आलं होतं, काय नेमकं बोलणं झालं, तुम्ही काय मागणी केली, त्यांनी काय आश्वासन दिलं? शिष्टमंडळ आलं, त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण उपोषण सोडावं, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू। परंतु उपोषण सोडल्याच्या नंतर कुठंतरी चर्चा होत असते का? कारण की आंदोलन एकदा विस्कळीत झालं ना, मुख्यमंत्री असो का कोणी असो, आपल्याकडं दुर्लक्ष केलं जाईल। आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत। त्यामुळं असं ठरलं की आमचं शिष्टमंडळ त्यांनी म्हणले की आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर शिष्टमंडळ पाठवायचं आहे। आमच्या शिष्टमंडळात आम्ही मागणी केली की आमच्या वतीनं आमचं ओबीसी समाजाचे आधारस्तंभ नामदार छगनरावजी भुजबळ हे शिष्टमंडळात प्रमुख राहतील आणि बाकी मग पडळकर साहेब आहेत, जानकर साहेब असले तर ते येतील, अनेक नेते आहेत, प्रकाशांना आहेत, आमचे स्थानिक तिथले पदाधिकारी आहेत या आमच्या आंदोलक संयोजन समितीमधले। यामध्ये आम्ही सर्व एक 10-12 जणांचं 15 जणांचं शिष्टमंडळ पाठवणार आहोत। परंतु त्यामध्ये आमच्या मागण्या शिष्टमंडळाला आम्ही पाठवणार आहोत। त्या मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही उपोषण बंद करणार आहोत। सर, त्यांनी असं मान्य केलं का शिष्टमंडळाने की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीतून दिलं जाणार नाही, असं काही बोलणं झालंय का? मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याशी फोनवर बोलताना मला असं सांगितलं की आम्ही ओबीसीला कुठला धक्का लावणार नाहीत। परंतु मी त्यांना प्रतिप्रश्न केला, तुम्ही म्हणता ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही आणि जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसीमध्ये घुसलो आहोत आणि राहिले आम्ही लवकरच पूर्ण घुसत आहोत। म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा आणि तुम्ही धक्का लावणार नाही तर कसा लावणार नाहीत हे आम्हाला समजून द्यावं। आणि धक्का जर लावणार नसले तर 54 लाख नोंदी वाटप झालेल्या आहेत, तेही बोगस, ज्यामध्ये मराठ्यांच्या पुढं कुणबी नाव लिहिण्यात गेलं। अशा 54 लाख नोंदी लोकांना सर्रास वाटप सुरू आहे आणि रातोरात काम सुरू आहे। याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी, मॅनेज अधिकारी हाताशी धरून या नोंदी अर्जंट वाटप सुरू आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात आणलेलं यांनी आणि कुठंतरी ओबीसी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम करत आहेत, कुठंतरी दिशाभूल करत आहेत। आम्हाला विनंती आमचं आरक्षण आम्ही काही कोणाच्या ताटातलं मागत नाहीत, आम्ही काही कोणाचा हक्क हिसकावून घेत नाहीत। आमचा जो 29% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाने दिलेलं आहे ते आमचं 29% आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे। याच्यानंतर आम्हाला पुन्हा आमच्या ताटात कोणी घुसून दिलं नाही पाहिजे। आम्ही कुणाला पूर्वीपासून विरोध केला नाही, कोणाला द्यायचा असेल आम्ही विरोध करत नाही, परंतु आमच्या 29%ला आम्ही धक्का लावून देणार नाहीत आणि ज्या कुणबी नोंदीत ह्या रद्द झाल्याच पाहिजेत या आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत। याच्यानंतर कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमधून कुणाला निघले नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट करावं कसा धक्का लावू देणार नाहीत आम्ही, ह्या अशा गोष्टी आहेत। तुम्हाला असं वाटतं का की आजची जी बैठक होईल त्यामध्ये सरकार लेखी आश्वासन दिलं अशा पद्धतीचं? आता शिष्टमंडळ जाईल, सरकारला जर ओबीसी समाजाच्या भावना कळत असेल, हा ओबीसी समाज 18 पगड जातीमध्ये छोट्या समाजामध्ये कष्टकरी कामगार समाज आहे, शोषित पीडित समाज आहे। या समाजात जर त्यांना भावना आणि दयामाया कळवळ येत असेल तर नक्कीच सरकार आमच्या बाजूने, कारण की आमच्या बाजूने निर्णय घेणं सरकारला काही अवघड नाही, कारण की आमचं ते हक्काचं आहे।
कुठंतरी आमच्यामध्ये दुसऱ्याला टाकण्याचं काम आहे, आम्ही तीच थांबवा म्हणतो. आमचं आरक्षण आहे ना, आम्हाला नवीन तुम्हाला कायदा करून द्यायची गरजच नाही, फक्त आमच्या आरक्षणात कोणी घुसलं नाही पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. तुम्ही त्या लेखी आश्वासनावर राज्य तर ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. सरकारनं ठोस आश्वासन दिलं पाहिजे. ओबीसीच्या 29% आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामा नये अशा प्रकारची भूमिका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपोषण लगेचच मागे घेतलं जाणार नाहीये. तर आज संध्याकाळी 5 वाजता जेव्हा वर्षा बंगल्यावर बैठक होईल शिष्टमंडळाची, त्याच नंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलंय. ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते म्हणत आहेत की ऑलरेडी आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत आणि संघसभेच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. या दोन्ही प्रश्नाचं फरक आहे आणि फरक आहे. कारण दोघेही वन टाईम खरं बोलू शकत नाही, वन टाईम खोटं बोलू शकत नाही. कोणतरी एक जण खोटं बोलतंय आणि कोणतरी एक जण खरं बोलतंय.